अजब रमा राघवची जोडी। वैभव सर करते रिव्हर्ट। मिस्टर पी, व्हॉट इज दिस? आय जस्ट कांट बिलीव्ह इट। अरे तुझं एवढं इम्पॉर्टंट काम वैभव का करेल? सर पी, हे काय राघव सर? अहो तुम्ही चुकीचा लेटर उचलून आणलाय। इथे आहे खरा लेटर, हे घ्या बबली सर। काय आहे? वाचा ना सर। So, okay, respected sir, I am writing to inform you that I have decided to resign. तुम्ही रिझाइन करताय? काय? हो सर, म्हणूनच मी इथे तुम्हाला रेसिग्नेशन लेटर देणार। हो, म्हणजे राघवला सुद्धा हे माहित नाहीये। मिस पी, मिस्टर पी, तुमच्या दोघांमध्ये काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड डिस्प्यूट वगैरे तर नाही ना? नाही सर, तसंही मी हा जॉब 3 महिन्यांसाठीच करणार होते। 3 महिन्यानंतरही मी हे कंटिन्यू केलं, पण आता बस। मी लेटरमध्ये मेन्शन केलंय माझे काही पर्सनल रिझन्स आहेत म्हणून मी हा जॉब सोडते। ओके, मिस्टर पी, मिस पी, तुमच्यात काही झालेलं नाही ना? आय मीन बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड डिस्प्यूट, भांडण विंडण वगैरे? नाही सर। आर यू शुअर? येस सर। हॅशटॅग रमा राघव अनब्रेकेबल आहे, ते तुम्ही विसरता। रमा आणि राघव कधीच वेगळे होऊ शकत नाही। आमची लव्ह स्टोरी अशीच सुरू राहणार आहे। वेल, व्हेरी वेल देन। वेल 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 वेल, ग्लॅड टू हिअर दॅट। मिस पी, आय रिस्पेक्ट युअर डिसिजन। मी तुमचं रेजिग्नेशन ॲक्सेप्ट करतोय। ऑल द बेस्ट। थँक्यू सर। श्रुती, अभ्यास करतेस? नाही, सो सॉरी, मी तुला डिस्टर्ब करते का? मी नंतर येते। हा, बस अगं, बोल, तुला काही बोलायचं आहे का? बोलायचं असं काही नाही ग, पण श्रुती, तू जो काही मला पाठिंबा दिलास ना, त्यासाठी थँक्यू म्हणायचं होतं। थँक्यू। माझा तुला नेहमी सपोर्ट असणार आहे अश्विन। तू दादाशी लग्न करण्यासाठी जे जे प्रयत्न करशील त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये मी तुझ्या बरोबर आहे। थँक्यू। मला अजून एक गोष्ट सांगायची होती तुला। सांग ना। हा मेकओव्हर सूट करतोय तुला?
ना त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. श्रुती मला जीन्स कशी दिसेल? मस्त दिसेल, पण सध्या घालू नकोस, कळलं ना? आता लगेच नाही ग. हा. मी आणि राघवराव फिरायला जाऊ ना तेव्हा घालेल. अश्विनी, तू हे सगळं जर राघवसाठी करत असशील तर आधीच सांगते या सगळ्याचा त्याच्यावर काहीच परिणाम नाही होणार. का? अगं इतक्या दिवसात तू राघवला ओळखलं नाहीस का? तो रूपावर भाळणारा मुलगाच नाहीये. हुशारी आणि गुण हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे दिसण्यापेक्षा तू तुझं वागणं बदल ना, हे जास्त उपयोगाचं ठरेल. म्हणजे मी हुशार नाहीये, ती रमाच काय ती हुशार? अगं मी असं कुठे म्हणाले, मला जे वाटलं ना ते मी तुला सांगितलं. आता राघवसाठी मला हुशार बनावं लागणार. म्हणजे नक्की करायचं तरी काय? काही करायला लागू दे, मी राघवच्या मनातली आणि या घरातली रमाची जागा घेणारच. मग काय आहे, काय केलंस तू? मी बबली सरांसमोर मुद्दाम काही प्रश्न विचारले नाहीत, कारण त्यांनी या सगळ्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढला असता. पण आता मला उत्तर हवी आहेत रमा. तू का नोकरी सोडलीस? राजीनामा द्यायला मी तयार होतो ना, पण तू का राजीनामा दिलास? मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. का असं तुझ्या डोक्यात आलं? झालं तुझं बोलून. आता माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुला माझ्यामुळे नोकरी सोडावी लागणार होती हे तू मला आधी का नाही सांगितलंस? राघव, आपलं ठरलं ना एकमेकांपासून काही लपवायचं नाही म्हणून, तरी सुद्धा तुला लपवलंस. तुला मला हर्ट करायचं नव्हतं, हो ना? रमा, तुला हर्ट होईल असं मी कधीच काही करणार नाही. आय नो राघव, आणि म्हणूनच इथून पुढे तू माझ्यापासून काही लपवायचं नाही. तुला माझी शपथ आहे राघव. हे बघ, इथून पुढे जे काही घडेल त्याच्यावर आपण दोघं मिळून सोल्युशन काढू ना. आणि तूच म्हणतोस ना राघव, आपण दोघं एकत्र असलो तर कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही. मग आता इथून पुढे सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन आपण दोघं मिळून काढूया ना. हे तू कसं विसरतोस अरे? मी काही विसरलो नाहीये रमा, पण तू जे केलंयस ना ते सोल्युशन नाहीये, ते तडजोड आहे, तडजोड. राघव, आणि तू नोकरी सोडून कॉम्प्रोमाइज करतोयस. तुझ्यासाठी ही नोकरी किती इम्पॉर्टंट आहे हे तू आधी सांगितलंस मला. राघव, ही नोकरी करून तू खूप काही अचीव करू शकतोस. माझं ही नोकरी करण्यामागे काहीच कारण नाहीये. आणि तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या प्रोग्रेससाठी मी काहीही सॅक्रिफाईस करू शकते. आणि अरे, आपल्यात तुझं माझं असं काहीच नाहीये. त्यामुळे तुझ्या सक्सेसमध्येच माझं सक्सेस आहे राघव. पण तरी रमा, तू नोकरी सोडलेला मला नाही पटत आहे. राघव, हे काहीच दिवसांचा प्रश्न आहे रे. हे बघ, अब्दुल गुरुजींचं मिसअंडरस्टँडिंग दूर झालं नाही एकदा, किंवा पुन्हा हवं तर आपण एकत्र काम करूयात ना. आता त्यांना नको आहे ना. त्यांचं मान राखण्यासाठी आणि तुझं करिअर सुरू राहण्यासाठी आपल्याकडे हाच एक ऑप्शन. प्लीज. असं झालंय रमा की कळतंय पण वळत नाही. तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे ग, पण आता ऑफिसमध्ये आपण एकमेकांना भेटणार नाही ही कल्पना सुद्धा नकोशी झाली आहे मला. तू माझ्या समोरही नसशील ग रमा. राघव, तरी माझी काय वेगळी अवस्था आहे खरे. तू माझ्या जवळपासही नाही ही कल्पना सुद्धा मला करवत नाही. तुला बघितल्याशिवाय मी एक सेकंड सुद्धा राहू शकत नाही. पण